शक्तीपीठ महामार्गाचा विरोध तसं पाहायला गेलं तर नवा नाही। याआधी ज्या वेळेला शिंदे सरकार होतं त्याही वेळेला निवडणुकीच्या ऐन तोंडावर शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाला आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या मनाप्रमाणे होईल असं म्हणत तेव्हाच्या सरकारनं वेळ मारून नेली। पण आता खिशात असलेलं बहुमत लक्षात घेता आपल्याला हव्या त्या वाटेनं आपण शक्तीपीठ नेऊ शकतो असं कदाचित विद्यमान सरकारला वाटतंय आणि म्हणून मंत्र्यांची नाराजी लक्षात घ्यायची का नाही हाही मुद्दा येतोच। मुश्रीफ आणि आबिटकर या दोघांनी महामार्गाला विरोध केलेला आहे तशी माहिती माध्यमांना कानात सांगण्यात आलेली आहे। आता मुश्रीफ आणि आबिटकर विरोध करतायत म्हणजे नक्की विरोध कोण करतंय हे लपून राहिलेलं नाही। मुश्रीफ आणि आबिटकर हे चेहरे आहेत, त्यांचं नेतृत्वच फडणवीसांच्या स्वप्नातल्या या महामार्गाला विरोध करतंय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय। कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्यातली तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं। ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ। नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं। त्याचा उपयोग निश्चितपणे होईल।